नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील 5वा टॉपिक कंपनीचे सभासद हे आपण चालू करतोय. साधारणपणे वेगवेगळी क्षेत्र असतात. शिक्षण असेल, मनोरंजन असेल, विविध सामाजिक उद्दिष्टे, त्याचबरोबर व्यवसाय अशा विविध कारणांसाठी सार्वजनिक संस्थांची स्थापना केली जाते. साधारणपणे जी काही संस्था आपण स्थापन करतो ती एक संरचित घटक आहे. संस्था जरी अचेतन असली, म्हणजेच तिला एकतर या ठिकाणी बोलता येत नाही, लिहिता येत नाही, मन नाही, आत्मा नाही, अशी अचेतन अशा प्रकारची रचना संस्थेची असते, तरी तिची स्थापना व व्यवस्थापन हे व्यक्तींद्वारेच केलं जातं. आणि अशा संस्थेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीलाच सभासद म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजे थोडक्यात संस्था ही सभासदांची असते, सभासदांनी निर्माण केलेली असते आणि सभासदांकरिताच असते असं म्हणणं सुद्धा या ठिकाणी योग्य ठरेल. आता आपण निश्चित या ठिकाणी आपल्या विषयाशी निगडीत कंपनीचे सभासद या संकल्पनेकडे आता या ठिकाणी वळूया. आपण ज्या व्यक्तीचं नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे आणि इतर कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीनं कंपनीची समभाग या ठिकाणी भांडवल धारण केलेलं आहे किंवा भाग खरेदी केलेले आहेत, जिचं नाव भागपेढीच्या नोंदवहीत लाभप्रद मालक म्हणून या ठिकाणी नोंदवलेलं आहे, अशी व्यक्ती म्हणजे सभासद. साधारणपणे कंपनीचा सभासद होण्यासाठी लागणाऱ्या 2 या ठिकाणी प्राथमिक आवश्यकता आहेत. एक तर पहिली गोष्ट, कंपनीचे भाग विकत घेण्यासाठीचा लिखित करार या ठिकाणी आवश्यक आहे आणि सभासद नोंदवहीमध्ये त्याच्या मान्यतेनुसार त्याच्या नावाची नोंदणी करणे. सभासद नोंदवही खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची सभासद म्हणून या ठिकाणी कायदेशीर बाब विचारात घेतली तर सभासदांच्या नोंदवहीमध्ये त्याचं नाव असेल तर तो सभासद या ठिकाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. साधारणपणे सभासद नोंदवहीमध्ये सर्व सभासदांचे तपशील निर्धारित स्वरूपात लिहून ठेवलेले असतात किंवा लिहून ठेवले जातात. जर भागपेढीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केलं की अशी संस्था जिथं आर्थिक प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्या जातात, मग या भागपेढी आपण आपल्या भारतामध्ये NSDL, CDSL या भागपेढी या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आहे. आणि लाभप्रद मालक याची जर या ठिकाणी संकल्पना आपण विचारात घेतली तर ज्या गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत अशी व्यक्ती म्हणजेच लाभप्रद मालक. तर साधारणपणे सभासद विरुद्ध भागधारक हा भाग जो आहे तो भाग आपण 25% जो सिलेबस कमी केलेला आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी तो येतो, त्यामुळे तो काही या ठिकाणी आपण इथे घेणार नाही. सभासदत्वासाठी पात्रता, साधारणपणे कंपनीमध्ये कोणाला सभासद होता येतं, कोणाला सभासद होता येत नाही, ही या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे आणि ती मूळ या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. भागाची खरेदी करणं म्हणजेच एखादा करारनामा करण्यासारखं असतं आणि हे करारबद्ध होण्यासाठी सक्षम असणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा संस्था असतात त्या कंपनीच्या सभासद या ठिकाणी बनू शकतात. आणि म्हणूनच या गोष्टीला करारनामा कायद्यातील तरतुदींचा संदर्भ आहे. कंपनी कायद्याच्या तरतुदी, घटनापत्रक आणि नियमावलीच्या अधीन राहून कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद या ठिकाणी बनू शकते. कारण कंपनीसाठी कंपनी कायद्यातील नियम आहेत, ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन या ठिकाणी करावं लागतं. त्याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी सभासद किंवा सभासदत्वासाठीचा करारनामा या ठिकाणी केला जातो आणि त्याच्या माध्यमातून तो व्यक्ती सभासद बनू शकतो.
आता सभासद या ठिकाणी कोण होतं, कोणाला होता येत नाही, या गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात विचारात घेऊया. व्यक्ती आणि संस्था या दोन भागांमध्ये सभासदत्वाचे निकष या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यातला पहिलाच भाग आहे व्यक्ती. त्यामध्ये अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती, ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे ती व्यक्ती म्हणजे अज्ञान व्यक्ती. ही व्यक्ती, अज्ञान व्यक्ती सभासद बनू शकत नाही. परंतु अल्पवयीन व्यक्तीचे जे पालनकर्ते आहेत, पालक, हे त्यांच्या वतीनं भाग विकत घेऊ शकतात. म्हणजे अज्ञानी व्यक्तीच्या नावाने हे पालक या ठिकाणी भाग खरेदी करू शकतात. मात्र त्या अज्ञान व्यक्तीला जोपर्यंत ती संज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार राहत नाहीत. त्या अज्ञान व्यक्तीचे पालक म्हणून पालक या ठिकाणी सगळे व्यवहार या ठिकाणी सांभाळत असतात. त्यानंतर दिवाळखोर. दिवाळखोर व्यक्ती तिचे लाभप्रद अधिकार अधिकृत व्यक्तींच्या ताब्यात गेल्यामुळं त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. कारण दिवाळखोर व्यक्तीसाठी कायदेशीर वारस नियुक्त केलेला असतो. कायदेशीर वारस म्हणजे लाभप्रद व्यक्ती. ही व्यक्ती सगळे या ठिकाणी दिवाळखोर व्यक्तीचे जे अधिकार आहेत, सगळे जे या ठिकाणी व्यवहाराच्या संदर्भातले अधिकार आहेत ते या रिसिव्हरकडे जात असतात. ऑफिशियल रिसिव्हर याच्या ताब्यात जात असतात आणि त्यामुळे दिवाळखोर व्यक्तीचं सभासदत्व तिथंच या ठिकाणी संपुष्टात येतं. त्यानंतर मानसिक असंतुलन म्हणजेच थोडक्यात वेडी व्यक्ती, वेड लागलेली व्यक्ती, म्हणजेच मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती करारबद्ध होण्यास असमर्थ असल्यामुळं कंपनीची सभासद म्हणून राहण्यासाठी ती अपात्र आहे. ते पात्र ठरत नाही. त्यामुळे जी वेडी व्यक्ती असेल, तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, अशी व्यक्ती कधीही या ठिकाणी कंपनीचा सभासद राहू शकत नाही, ती अपात्र आहे. त्यानंतर विदेशी नागरिक. विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999च्या अधीन राहून भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन सभासदत्व मिळू शकतात. म्हणजे बाहेरच्या व्यक्ती ज्या आहेत, NRI आपण म्हणतो त्यांना, या NRI व्यक्ती असतील किंवा विदेशी व्यक्ती असतील, ते खऱ्या अर्थानं या कंपनीमध्ये असणारे जे नियम आहेत त्या नियमांना अधीन राहून किंवा कायद्याला अधीन राहून आपल्या भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊ शकतात आणि ते सभासदत्व या ठिकाणी मिळवू शकतात. हे झालं व्यक्तीच्या बाबतीमध्ये. आता हे जे सभासद होऊ शकत नाहीत असं या ठिकाणी आपण म्हटलं आहे, मग याचा अर्थ काय होतो? अज्ञान व्यक्ती सभासद होऊ शकत नाही, म्हणजे सज्ञान व्यक्ती सभासद होऊ शकते. दिवाळखोर व्यक्तींचे सभासदत्वाचे किंवा लाभप्रद अधिकार पूर्णपणे त्याचा कायदेशीर वारसदार जो आहे त्याच्या हातामध्ये गेल्याकारणानं तो सभासदत्व त्याला मिळू शकत नाही, म्हणजेच दिवाळखोर नसलेली व्यक्ती सभासद होऊ शकते. मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती म्हणजेच वेड लागलेली व्यक्ती सभासद होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात जी चांगली व्यक्ती आहे, जिला वेड लागलेलं नाही, अशी व्यक्ती या ठिकाणी सभासद होऊ शकते. विदेशी नागरिक हे या ठिकाणी सभासद होऊ शकतात. त्याचबरोबर भारतीय नागरिकसुद्धा आता ह्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत, अज्ञान व्यक्ती, दिवाळखोर व्यक्ती, मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती, हे तिन्ही या ठिकाणी सोडून भारतीय व्यक्ती इथं सभासद होऊ शकतात. म्हणजे सभासद कोण होऊ शकतं आणि सभासद कोण होऊ शकत नाहीत, या गोष्टी या ठिकाणी इथं निश्चित झाल्या, क्लिअर झाल्या. त्यानंतर संस्थेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर कंपनी कायदेशीर व्यक्ती असल्यामुळं, कारण ती कृत्रिम व्यक्ती आहे, कायदेशीर व्यक्ती आहे, ती व्यक्ती असल्यामुळं तिला स्वतःच्या नावाने दुसऱ्या कंपनीचे सभासदत्व किंवा सभासद होता येतं. परंतु त्यासाठी घटनापत्रकात व नियमावलीत ती तरतूद असणं आवश्यक आहे. मात्र ती स्वतःच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. स्वतःच्या कंपनीत कशी गुंतवणूक करणार? दुसऱ्या एखाद्या कंपनीचे या ठिकाणी ते भाग खरेदी करू शकते. मात्र त्याच्यासाठी कंपनीचं घटनापत्रक आणि नियमावली याच्यामध्ये तरतुदी या ठिकाणी तशा प्रकारच्या असल्या पाहिजेत. त्यानंतर सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्यामुळं तिला कंपनीचे सभासद होता येतं. कारण ती सहकारी संस्था कायदा 1912 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार ती निश्चितच या ठिकाणी स्थापन झालेली सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्यामुळं तिला कंपनीचे सभासद या ठिकाणी होता येतं. त्यानंतर मर्यादित दायित्व भागीदारी संस्था ही एक ज्युरिस्टिक म्हणजेच न्यायवादी व्यक्ती असल्यामुळं कंपनीचे सभासद बनू शकते.
मर्यादित दायित्व असणारी भागीदारी संस्था ही या ठिकाणी कंपनीचं सभासद होऊ शकते. हिंदू अविभक्त कुटुंब या संस्थेच्या सभासदाला कायदा मनाई करत नाही. मात्र भागांची नोंदणी कर्त्याच्या नावाने होते. म्हणजे कर्त्याच्या नावाने भाग या ठिकाणी खरेदी करता येतात. अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संस्था आपण पाहिलेली ती म्हणजे कुटुंबापुरती मर्यादित या ठिकाणी संस्था आहे. अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संघटनेमध्ये कुटुंबाचा कर्ता व्यक्ती हा या ठिकाणी पूर्णपणे आपला व्यवसाय सांभाळत असतो. त्याची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते आणि बाकीचे जे कुटुंबातील इतर सदस्य आहेत ते सहकर्ते असतात. आता अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संघटनेला जर सभासद व्हायचा असेल तर कर्त्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी भाग खरेदी करता येतील आणि सभासद होता येईल. त्यानंतर भागीदारी संस्था, आता ही नोंदणीकृत संस्था नसल्यामुळं कंपनीची सभासद बनू शकत नाही. पण भागीदारी संस्था भागीदारांच्या नावाने भागधारण करू शकते. आता साधारणपणे भागीदारी संस्था ही नोंदवलेली संस्था नाही असं या ठिकाणी म्हटलं आहे. परंतु भागीदारी कायदा 1932 नुसार साधारणपणे भागीदारी संस्थेची नोंदणी करणं हे देशामध्ये बंधनकारक नाही. महाराष्ट्रामध्ये मात्र 1981 पासून भागीदारी संस्थेची नोंदणी करणं ही सक्तीचं आहे. पण तरीही भागीदारी संस्थेचं विसर्जन कधी होईल काही सांगता येत नाही. कारण ती विसर्जन करण्याच्या संदर्भामध्ये भागीदारी संस्थेचं विसर्जन कधीही या ठिकाणी होऊ शकतं. इथं कुठलाही या ठिकाणी अंदाज नसतो. एखादी व्यक्ती दिवाळखोर झाली, एखादी भागीदार दिवाळखोर झाली, एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला तरी या ठिकाणी भागीदारी संस्था संपुष्टात येते. त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी कंपनीचे भाग खरेदी करून सभासद व्हायचं असेल तर भागीदारी संस्थेच्या भागीदारांच्या नावानं हे भाग या ठिकाणी खरेदी करता येतील आणि कंपनीचे सभासद या ठिकाणी त्यांना होता येईल. त्यानंतर विश्वस्त संस्था, नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावाने कंपनीचे सभासदत्व प्राप्त करू शकते. स्वतःच्या नावानं ही विश्वस्त संस्था कंपनीचे भाग या ठिकाणी खरेदी करू शकते. आता या ठिकाणी पात्रता आपण पाहिली, कोण या ठिकाणी सभासद होऊ शकतं, कोण होऊ शकत नाही. व्यक्तीच्या बाबतीमध्ये अल्पवयीन, दिवाळखोर, मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती ह्या पात्र नाही आहेत. विदेशी नागरिक, हिंदू अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संघटनेचा करता किंवा जे सज्ञान आहेत अशा व्यक्ती हे या ठिकाणी पात्र आहेत. तर संस्थाच्या बाबतीमध्ये कंपनी सभासद होऊ शकते, सहकारी संस्था सभासद होऊ शकते. त्याचबरोबर मर्यादित भागीदारी असणारी संस्था या ठिकाणी सभासद होऊ शकते. हिंदू अविभक्त कुटुंब व्यवसाय संस्था जी आहे ती या ठिकाणी सभासद होऊ शकत नाही, तिचा कर्ता व्यक्ती या ठिकाणी सभासद होऊ शकतो. भागीदारी संस्था ही सुद्धा या ठिकाणी सभासद होऊ शकत नाही. मात्र भागीदारी संस्थेचे जे भागीदार आहेत त्यांच्या नावाने मात्र भाग खरेदी केलं तर ती सभासद होऊ शकते. विश्वस्त संस्था सभासद होऊ शकते. अशा प्रकारची पात्रता व्यक्ती आणि संस्था यांच्या संदर्भामध्ये कंपनीचे सभासद होण्याचे पात्रता आपण या ठिकाणी पाहिली. यानंतर सभासदत्वाचे संपादन, म्हणजे सभासदत्व कसं या ठिकाणी मिळवायचं किंवा ते संपादन कसं करायचं या संदर्भातल्या काही आपण काही मुद्द्यांच्या आधारे हे पाहणार आहोत. एखाद्या कंपनीचं सभासदत्व कसं मिळवता येईल याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. घटनापत्रकाची सदस्यता घेऊन, आता साधारणपणे कंपनीच्या घटनापत्रकावरती सह्या करणाऱ्या किमान व्यक्ती की जे खऱ्या अर्थानं प्रवर्तक आहेत, ज्यांच्या मनामध्ये कंपनी स्थापन करण्याची किंवा व्यवसाय स्थापन करण्याची इच्छा आणि कल्पना या ठिकाणी आलेली आहे, अशा व्यक्ती प्रवर्तक आहेत. आणि हे प्रवर्तक व्यक्तीच खऱ्या अर्थानं घटनापत्रक आणि नियमावली, म्हणजे थोडक्यात घटनापत्रकावरती सह्या करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्ती सभासद या ठिकाणी कंपनीच्या प्राथमिक सभासद असतात. त्या प्राथमिक सभासद या ठिकाणी बनत असतात. आता साधारणपणे कंपनीच्या घटनापत्रकावरती सह्या करणाऱ्या किमान व्यक्ती या कंपनीच्या सभासद बनतात. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनी 7 सभासद किमान या ठिकाणी असतात. खाजगी कंपनीमध्ये किमान 2 सभासद आणि एक व्यक्ती कंपनीमध्ये 1 सभासद अशा किमान व्यक्ती घटनापत्रकावरती सह्या करण्यासाठी आवश्यक असतात. खरे तर हे सर्वजण कंपनीचे प्राथमिक सभासद या ठिकाणी असतात. यानंतर भाग खरेदीसाठी अर्ज करून व भाग वाटपाने ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग खरेदी करावायचे असतात
त्या व्यक्तीला कंपनीकडे अर्ज करावा लागतो. त्याचा भाग खरेदीसाठीचा अर्ज जर कंपनीने स्वीकारला तर त्याला भागांचं वाटप या ठिकाणी केलं जातं आणि अशा प्रकारे तो भागधारक बनतो आणि सभासदत्व मिळवतो. म्हणजे थोडक्यात कंपनीचे भाग खरेदी करून सभासद या ठिकाणी होता येतं. हा एक या ठिकाणी मार्ग किंवा सभासदत्व संपादन करण्याचा एक मार्ग आहे. त्यानंतर अभौतिक स्वरूपात भागधारण करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भागपेढी म्हणजेच डिपॉझिटरीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेलं असतं अशी व्यक्ती कंपनीची सभासद असते. कारण आता सध्या डिमटेरियलाइजर्स या ठिकाणी सगळे भाग आहेत. डीमॅट अकाउंट ओपन करूनच या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भाग खरेदी करावे लागतात आणि त्यामुळं त्यांची नोंद या ठिकाणी डिपॉझिटरीमध्ये होते. लाभप्रद मालक म्हणून या ठिकाणी नोंद होते. अशी व्यक्ती कंपनीची सभासद असते. त्यानंतर भाग हस्तांतर करून आज मला वाटतं कंपनीचे सार्वजनिक कंपनीचे भाग हे पूर्णपणे हस्तांतरणीय आहेत, मुक्त हस्तांतरणीय आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीनं विद्यमान भागधारकांकडून भागाची खरेदी केली व ही हस्तांतरणाची विनंती कंपनीनं मान्य केली, ती व्यक्ती कंपनीची नोंदणीकृत सभासद बनते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे भाग आपण खरेदी केले, अशा वेळेस ते भाग खरेदी करून कंपनीनं जर अशा प्रकारचे भाग खरेदी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज पाठवला आणि कंपनीने जर तो मान्य केला तर या ठिकाणी ते भाग खरेदी करून ती व्यक्ती कंपनीचं सभासद या ठिकाणी बनते. त्यानंतर भाग संक्रमणामुळं सभासदाचा मृत्यू झाला, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्यामुळं कायद्याअंतर्गत जे भागांचे हस्तांतर होतं त्यालाच भाग संक्रमण असं म्हटलं जातं. एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला तर त्याची संपूर्ण भाग त्याच्या वारसाकडे संक्रमित होत असतात. दिवाळखोर या ठिकाणी एखादा सभासद झाला तर त्याची जी काय अधिकृत व्यक्ती न्यायालयाने नियुक्त केलेली ऑफिशियल रिसिव्हर त्याच्या नावाने भाग संक्रमित होतात. आणि मानसिक संतुलन बिघडलेलं असेल तर प्रशासक म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटर याप्रमाणे संबंधित व्यक्ती सभासदाची जागा घेते. एक कायदेशीर वारस इथं या ठिकाणी येतो. तर अशा पद्धतीनं भाग संक्रमण होत असतं वारसदारांकडे. या भाग संक्रमणामुळे सुद्धा सभासदत्व या ठिकाणी प्राप्त होतं. त्यानंतर एक व्यक्ती कंपनीचा नामनिर्देशित व्यक्ती, एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाचा मृत्यू झाला. आता एक व्यक्ती कंपनी म्हणून स्थापन या ठिकाणी केलेली कंपनी, आता ह्या मला वाटतं कंपनी कायदा 2013मध्ये एक व्यक्ती कंपनी स्थापन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे अशी एक कंपनीचा नवीन प्रकार या ठिकाणी अस्तित्वात आला आणि एक व्यक्ती कंपनी म्हणून एका व्यक्तीला आता कंपनी स्थापन करता येते. आता साधारणपणे एका व्यक्तीने कंपनी स्थापन केली आणि त्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर मग या ठिकाणी घटनापत्रक असेल. साधारणपणे कंपनी स्थापना करण्याकरता आपण घटनापत्रक अगोदर सुरुवातीला तयार करतो. त्या घटनापत्रकामध्ये जर या ठिकाणी नामनिर्देशन केलं असेल तर या ठिकाणी नामनिर्देशित व्यक्ती जी आहे ती या ठिकाणी सभासद बनते. म्हणजेच थोडक्यात वारस नोंद आपण त्याला म्हणतो. एक व्यक्ती कंपनीची स्थापना करत असताना घटनापत्रक तयार केलं जातं आणि घटनापत्रकामध्ये नामनिर्देशन केलं जातं म्हणजेच वारस नोंद केली जाते. त्यामध्ये माझ्या पाठीमागं माझा हा व्यक्ती किंवा माझा मुलगा असेल, माझी बायको असेल, ही या ठिकाणी वारसदार असतील, अशा प्रकारचं नामनिर्देशन केलं जातं. त्यावेळेस ती ज्या व्यक्तीचे नामनिर्देशन केलेलं आहे, एक व्यक्ती कंपनीचा मालक जर या ठिकाणी मृत्यू पावला तर नामनिर्देशित व्यक्तीकडे त्या कंपनीची मालकी जाते. त्यावेळेस तो सभासद या ठिकाणी त्या कंपनीचा बनतो. हा एक या ठिकाणी माध्यम आहे किंवा एक या माध्यमातून सुद्धा तुम्ही कंपनीचे सभासद होऊ शकता. त्यानंतर मूकसंमतीने सभासदत्व, ज्या व्यक्तीचं नाव सभासद नोंदवहीमध्ये चुकून झालेलं आहे, चुकून प्रविष्ट झालं आहे अथवा तो सभासद असल्याचं भासवत असेल, कारण बरेचशा वेळेस काही लोक या ठिकाणी गप्पा मारणारे असतात की समोर जी आहे कंपनी ती माझीच आहे, समोर जी या ठिकाणी जमीन आहे ती माझीच आहे, अशा प्रकारची गप्पा मारणाऱ्या बऱ्याचशा व्यक्ती असतात, बोल बच्चन. आणि मग अशा व्यक्ती ज्यावेळेस मी सभासद आहे असं या ठिकाणी भासवत असतात आणि जाणून बुजून आपलं नाव नोंदवहीत राहू देत असतात. चुकून जरी या ठिकाणी नाव नोंदवहीत झालेलं असेल तरी या ठिकाणी ते तसंच राहू देतात कंपनीला कुठल्याही प्रकारचं न कळवता. तर अशी व्यक्ती सभासदत्व नाकारण्यापासून रोखलं जातं, तो सभासद या ठिकाणी राहतो आणि अशी व्यक्ती कंपनी विसर्जनाच्या वेळी सभासद म्हणून जबाबदार धरली जाते. यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात जरी चुकून नोंदवहीमध्ये नाव नोंदवलं असेल आणि
भविष्य काळात त्यांनी या ठिकाणी कंपनीला काही कळवलंच नसेल तरी या ठिकाणी त्याला जबाबदार धरलं जातं, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळीसुद्धा जबाबदार धरलं जातं. तर अशा पद्धतीनं तो सुद्धा एक मूकसंमतीनं सभासदत्व या ठिकाणी त्याला मिळत असतं. तो एक या ठिकाणी सभासदत्व मिळवण्याचा मार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर सभासदत्व संपुष्टात येण्याचं म्हणजे सभासदत्व संपुष्टात कधी येतं. एखाद्या व्यक्तीचं सभासदत्व वेगवेगळ्या कारणांमुळे संपुष्टात येऊ शकतं. त्याची या ठिकाणी काही मुद्दे आपण विचारात घेणार आहोत. सभासदाने आपल्या भागांचं हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीस केल्यास म्हणजे एखाद्या सभासदाने आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला विकले की त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा दिवाळखोर झाल्यानं भागाचं संक्रमण वारसदाराकडे होतं त्यावेळेस आपोआपच या ठिकाणी त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. जेव्हा कंपनी स्वतःच आपल्या भागांची परत खरेदी बायबॅक करण्याची तयारी दर्शवते व सभासद त्याचे भाग कंपनीला विकतो त्यावेळेस सभासदत्व संपुष्टात येतं. म्हणजे कंपनी जेव्हा भाग खरेदी करायला तयार असते, सभासदांचे भाग स्वतःच या ठिकाणी खरेदी करते, तयार असते आणि सभासदसुद्धा या ठिकाणी त्याला मान्यता देतो, कंपनीला ते भाग विकतो त्यावेळेस त्याचं सभासदत्व संपुष्टात येतं. त्याचबरोबर समभागावरील मागणी हप्त्याच्या रकमेची वारंवार मागणी करून देखील भागधारकाने रक्कम न भरल्यास कंपनी त्याचे भाग या ठिकाणी जप्त करते. अशा वेळेसुद्धा कंपनीचं सभासदत्व संपुष्टात येतं. म्हणजे थोडक्यात आपण भागांची विक्री केली, कंपनीने भागांची विक्री केली, कंपनीने भागांची विक्री केल्यानंतर 100% रक्कम या ठिकाणी कंपनी कधीच सभासदांकडून घेत नाही. सुरुवातीला भाग मागणी अर्जासोबत काही रक्कम या ठिकाणी घेतली जाते. त्याचबरोबर भाग वाटपाच्या वेळी काही रक्कम या ठिकाणी घेतली जाते आणि मग राहिलेले जी रक्कम आहे त्याचे या ठिकाणी हप्ते पाडले जातात. साधारणपणे आपण असा विचार केला की भाग मागणीसोबत या ठिकाणी 10% रक्कम म्हणजे 100 रुपयाचा भाग जर असेल तर 10 रुपये घेतले. त्यानंतर ज्यावेळेस भागांचं वाटप होतं त्यावेळेस साधारणपणे 20 रुपये कंपनीनं घेतले तर साधारणपणे एकूण टोटल 30 रुपये या ठिकाणी कंपनीनं घेतलं. मग राहिलेली रक्कम जी आहे 70 रुपये, ती 70 रुपये हप्त्याने या ठिकाणी वसूल केली जाते. आणि मग अशा वेळेस कंपनी ज्यावेळेस समभागांच्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी मागणी करते आणि वारंवार सभासदाने जर अशा प्रकारचे हप्ते भरले नाहीत तर मग मात्र या ठिकाणी कंपनी त्या भागांची जप्ती करते. त्यालाच भाग जप्ती असं म्हटलं जातं. आणि भाग जप्ती ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस कंपनीच्या त्या व्यक्तीचं सभासदत्व संपुष्टात येतं. त्याच्यानंतर कंपनीच्या सभासदाने नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वेच्छेने परत केल्यास त्याचं नाव नोंदवहीतून कमी केलं जातं. त्याला आपण भाग समर्पण असं म्हणतो. हप्ते मागणी करून काही व्यक्ती, काही सभासद स्वतःचे याची जी काही आपले वारंवार हप्ते मागणी केल्यानंतर इज्जतीचा प्रश्न असतो त्यावेळेस काय व्यक्ती करते की तुम्ही हप्ते मागणी करू नका, मी स्वतःच या ठिकाणी भागांचं समर्पण करतो, कंपनीला ते भाग परत देतो. अशा परिस्थितीमध्ये ते समर्पण झाल्यामुळं निश्चितच या ठिकाणी सभासदत्व संपुष्टात येतं. त्यानंतर कंपनीच्या भागधारणाधिकाराचा उपयोग केल्याने कंपनी बऱ्याचशा वेळेस भागधारण करण्याचा एक विचार करते आणि कंपनीनं स्वतःच या ठिकाणी इतर व्यक्तींचे भागधारण केल्यामुळं, परत घेतल्यामुळं तिथं या ठिकाणी सभासदत्व या ठिकाणी संपुष्टात येतं. बोल नका रे. त्यानंतर परतफेडीच्या अग्रहक्क भागांची मुदत संपल्यानंतर कंपनी अग्रहक्क भागांची विक्री देखील या ठिकाणी करत असते. त्या अग्रहक्क भागांपैकी एक प्रकार अग्रहक्क भागांचा म्हणजेच परतफेडीचे अग्रहक्क भाग. ज्यावेळेस अग्रहक्क भागांची मुदत संपते त्यावेळेस कंपनीला ते भाग या ठिकाणी कंपनी त्या भागांची रक्कम भागधारकांना परतफेड करते त्यावेळेस त्यांचं सभासदत्व संपुष्टात येतं. त्यानंतर माहिती पत्रकातील चुकीच्या विधानामुळं जर सभासदांची फसवणूक झाली असेल तर तो कंपनीबरोबरचा सभासदत्वाचा करार रद्द करू शकतो. माहितीपत्रक या ठिकाणी वितरित केलं आणि त्या माहितीपत्रकामध्ये चुकीची माहिती जर या ठिकाणी दिलेली असेल आणि चुकीची माहिती देऊन जर एखाद्या गुंतवणूकदारांची कुठंतरी फसवणूक झाली असेल
तर तो कंपनीबरोबरचा सभासदत्वाचा करार रद्द करू शकतो आणि अशा पद्धतीने सुद्धा सभासदत्व संपुष्टात येऊ शकतं. त्यानंतर कंपनीचं विसर्जन झाल्यावरती कंपनी तोट्यात गेली, कंपनीला नुकसान झालं आणि कंपनीनं असा विचार केला की आपण आता या ठिकाणी कंपनीचं विसर्जन करूया, कंपनी बंद करूया. ज्यावेळेस कंपनी बंद होते, कंपनीचं विसर्जन होतं, त्यावेळेस अस्तित्वात असणारे जे काही सभासद आहेत त्या सभासदांचं सभासदत्व रद्द होतं. तिथंही या ठिकाणी सभासदत्व संपुष्टात येत असतं. तर अशा प्रकारचे सभासदत्व संपुष्टात येण्याचे हे वेगवेगळी कारणं आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण कंपनीचे सभासद याचा अर्थ पाहिला, त्याचबरोबर कंपनीचं सभासदत्व कसं या ठिकाणी मिळतं, कंपनीच्या सभासदांची पात्रता या ठिकाणी पाहिली आणि कंपनीच्या सभासदत्व संपुष्टात कसं येतं हेही या ठिकाणी पाहिलं. आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.